नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एमएस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर बांधकाम कामगार मित्रांनो, वेबसाईट वरती आता कोणताही क्लेम आपल्याला करता येत नाहीये। वेबसाईट मध्ये बंद ठेवण्यात आलेले फक्त रिन्युअल आणि नवीन रजिस्ट्रेशन आणि अजून एक अपडेट आलेली आहे की ती बँक अकाउंट तुम्ही ऍड करू शकता, मोबाईल नंबर ऍड करू शकता किंवा नवीन मेंबर ऍड करू शकता। एवढं तुम्ही आता सध्या वेबसाईट वर करू शकत आहात आणि जे क्लेम आहे ते कोणताही क्लेम तुम्ही करू शकत नाहीये। याचं कारण काय आहे की यामध्ये फ्रॉड होतं, भरपूर डुप्लिकेट बांधकाम कामगार यामध्ये जे आहेत डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडून या क्लेमचा फायदा घेत होते। शैक्षणिक असेल किंवा इतर कोणताही क्लेम असेल, त्यामुळे आता यामध्ये अपडेट होत आहेत, अपडेट करत आहेत, त्यामुळे क्लेम करणं हे बंद ठेवण्यात आलेले आहे। एक बांधकाम कामगाराच्या विभागाकडून आपल्याला माहिती येत आहे की जे नवीन क्लेम ऍड होत आहेत, तर सध्या 2 क्लेमची माहिती तुम्हाला दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देण्यात आली, त्यावर क्लिक करून तुम्ही त्या मागच्या 2 क्लेम विषयी माहिती घेऊ शकता। आता हे तिसरा क्लेम आपल्या समोर आलेला आहे बांधकाम कामगार विभागाकडून। तर तिसरा क्लेम कशासाठी आहे, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी, आपण ते इथे बघूया। तर बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवरती बॅनर लावलेला आहे। कामगार विभाग, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अभियांत्रिकी पदवी सहाय्य योजना आहे। या योजनेचे नाव शिक्षणाची उंच भरारी उज्ज्वल भविष्याची तयारी। आता यामध्ये बघू शकता, सदर योजनेअंतर्गत रक्कम 60,000 रुपये एवढे प्रतिपाल्य अर्थसहाय्य मिळणार आहे। जर तुमचे 2 पाल्य असतील तर दोन्ही पाल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तिसरं पाल्य यामध्ये जमणार नाहीये। मित्रांनो, तुमच्या बांधकाम कामगार योजनेमध्ये जर तुम्ही नोंदणीकृत असाल, त्यामध्ये जर तुमच्या प्रोफाईल मध्ये जर 3 पाल्य ऍड असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाहीये। त्यासाठी तुम्हाला 2च पाल्य त्यामध्ये ऍड असायला पाहिजे आणि तुमच्या राशन कार्ड मध्ये पण 2च पाल्य ऍड असायला पाहिजे। तिसरं पाल्य दिसून आलं तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाहीये। तुम्ही या योजनेमध्ये फॉर्म भरू शकता, परंतु तुमचा फॉर्म हे रिजेक्ट पडणार आहे आणि याच्या अगोदर पण तुमचा पडलेला असणार आहे तिसऱ्या पाल्यासाठी। तर त्यासाठी तुम्हाला राशन कार्डवर 2च पाल्य पाहिजे आणि बांधकाम कामगार योजनेच्या प्रोफाईल मध्ये 2च पाल्य असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार। तर आता बघूया या योजनेमध्ये कोण पात्र राहणार आहे। बघू शकता, 1 नंबरला नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगाराची पहिले 2 पाल्य। आता ज्यांचं लेबर कार्ड ऍक्टिव्ह आहे, नोंदणीकृत आहेत आणि त्याचं लेबर कार्ड ऍक्टिव्ह आहे स्थिती, तर त्यांचे 2 पाल्य या योजनेसाठी पात्र राहणार आहे। दुसऱ्या नंबरला बघूया, पती पत्नी या योजनेस पात्र राहणार नाहीत। आता यामध्ये समजून घ्या, का तुमची पत्नी जर नोंदणीकृत असेल आणि तिचं लेबर कार्ड हे ऍक्टिव्ह असेल आणि तुम्ही शिकायला असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। पहिले घेऊ शकत होता। जर आता तुमची जर नोंदणी असेल आणि तुमची पत्नी ही शिकायला असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही। पहिले वेळेस घेता येत होता, परंतु आता नवीन ही अपडेट आलेली आहे। तिसऱ्या नंबरला बघूया, पती पत्नी दोघेही नोंदणीकृत असल्यास एकच लाभ अनुज्ञेय राहील। आता यामध्ये काय आहे की तुम्हाला 2 पाल्य असतील, तुमचे दोन्हीही नोंदणीकृत असेल, पती पत्नी दोन्ही नोंदणीकृत असेल तर यांच्यावर अगोदर टाकायचा क्लेम आणि नंतर यांच्यावर टाकायचा, असं तुम्ही करू शकणार नाही। एक तर पत्नीचा टाका किंवा पतीचा टाका। तुमच्या 2 पाल्य असेल तर कोणाच्याही एकाच नावावर क्लेम तुम्हाला हे टाकू शकणार आहात। या अगोदर दोन्ही रजिस्ट्रेशन करत होते आणि दोघांच्याही नावावर क्लेम टाकत होते, तर असा गैरप्रकार होत असल्यामुळे आता इथे तुम्हाला ज्या पात्रता निकष इथे दाखवण्यात आलेले आहेत। आता 4थं बघूया, पदवीच्या कोणत्याही शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित वर्षासाठी लाभ अनुज्ञेय राहील। पदवीच्या कोणत्याही वर्षी जर उत्तीर्ण झाला तर तुम्ही त्या वर्षासाठी तुम्हाला जे आहे या योजनेत पात्र राहणार आहेत। आता 5वं काय आहे, अभियांत्रिकी पदविका पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास योजना लागू नाही। अशा प्रकारे या योजनेमध्ये कोण पात्र राहणार आहे, अटी शर्ती यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत। आता यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत, आवश्यक कागदपत्रे बघू शकता। पाल्याचे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, महाविद्यालयाचे ओळखपत्र लागणार आहे आणि चालू शैक्षणिक वर्षात बोनाफाईड प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे। उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका एक तुम्हाला लागणार आहे। अशा प्रकारे साधे डॉक्युमेंट आहेत। इतर जे डॉक्युमेंट लागतील, तुमचं बँक पासबुक असेल, राशन कार्ड असेल, तर हे सिंपल साधे आपल्याकडे उपलब्ध असतात आणि हे शाळेकडून तुम्हाला घ्यायचे असेल, कॉलेज कडून घ्यायचे डॉक्युमेंट इथे दाखवण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे कागदपत्रे आणि कोण पात्र राहणार आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। ही तिसरी योजना आहे। अजून योजना यामध्ये ऍड होत आहेत। जशी योजना आपल्याकडे येईल तसा त्या योजनेविषयी व्हिडिओ बनवण्यात येईल।
आणि तुम्हाला हा व्हिडिओची नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळचं बेल आयकॉनला क्लिक करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी जसा व्हिडिओ अपलोड करेल तशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.